मूल्यांवर कुठं कुठं समस्या आहेत ज्या तुमच्या सगळ्यांच्या खोट्या गुन्ह्याच्या असतील किंवा इतर असतील, त्या अनुषंगाने सगळे गुन्हे एकत्र करून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात मंथन झाले. त्याच्यात सिनियर काउन्सिलर असतील, रिटायर्ड जस्टिस असतील, उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाचे, असे सगळ्यांनी मिळून मंथन करून हे काही काढलेले आहेत पॉईंट्स. जसं याच्यामधलं जे पारधी समाजावर सतत चोरीचे गुन्हे दाखल होतात, त्याच्यामध्ये हॅबिच्युअल अफेंडेड ॲक्ट लावला जातो. त्या ॲक्टमध्ये कशा पद्धतीने तो ॲक्टच असंविधानिक आहे आणि त्याला चॅलेंज आत्ता उच्च न्यायालयात केलं गेलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांकडनं खोटे गुन्ह्याचं सगळं घेतोय आणि त्या माध्यमातून कसं पुढे जाता येईल की नाही बाबा, एका व्यक्तीला तुम्ही त्याच्या संविधानिक अनुच्छेद 21 मध्ये सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तुम्ही त्याला आला की चोरी केली तू टाक जेलमध्ये, चोरी केली तू टाक जेलमध्ये, आणि त्याचं काही अस्तित्व राहिलेलं नाही, असे मुद्दे मांडून तो ॲक्ट आम्ही त्याच्यासाठी चॅलेंज केला. त्या दृष्टिकोनातून तुमच्यावर जे माझ्यावर एकही गुन्हा दाखल झाला नाही, पण बहुतेक आता यापुढे होईल असं वाटतंय. आणि या अनुषंगाने जे मी ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट असल्या कारणानं मला अनेक हाणलं मारलं घेत नाहीत असेच कॉल जास्त येतात. उल्हासनगरचे असेल किंवा मुंबईतले जास्त येतात मला, आणि त्या अनुषंगाने मी अभ्यास केलेले आहेत आणि अभ्यासाच्या माध्यमातून माझी एक टीम आहे वकिलांची, जी तरुण वकील आहेत आणि ते काही कॉलेजमधले मुलं आहेत, काही रिसर्च करणार आहेत, PhD करणारे, ते एकत्र करून त्यांच्या माध्यमातून पॉईंट्स काढून हे पुढं आम्ही काढलेले की कशा पद्धतीने हे थांबवता येईल. पहिलं म्हणजे की ज्यावेळेस कुठलाही गुन्हा आपल्यावर दाखल होतो त्या टायमाला आपल्याकडे FIR लवकर येत नाही, आणि जर 354 असेल किंवा 376 ज्या बलात्काराच्या किंवा विनयभंगाच्या असेल तर त्याच्यामध्ये येत नाही. परंतु एक असं जजमेंट आहे, मी उच्च न्यायालयाचं जजमेंट आहे, मी तुम्हाला आपल्याला पाठवून देतो. त्याच्यामध्ये ते पटकरनं पोलीस स्टेशनमधनं सर्टिफाईड कॉपी घेणं आणि तिथूनच घेणं तसा निर्णय आहे, परंतु पोलीस आपल्याला देत नाही. जसं आता 2 दिवस झाले इथं एकावर गुन्हा दाखल झालेला विनयभंगाचा, ती अजून FIR मिळाली नाही, त्यामुळे आपल्याला कळतच नाही नेमकं काय झालेलं आहे. जर आत पोलीस आपल्या ओळखीचे असेल तर ते मग पाठवतात व्हॉट्सअपवर, पण तशा पद्धतीने जर असं जास्त दबाव असेल तर तो येत नाही. तर तसं सुद्धा जजमेंट आहे की सर्टिफाईड कॉपी आपल्यापैकी कोणही गेलं तर ती आपण घेऊ शकतो, एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्या कॉपी ज्यावेळेस न्यायालयात देतच नाही आणि देत नाहीत त्यामुळे आपल्याला कळतच नाही. त्याच्यामध्ये सुद्धा एक जजमेंट आहे की नाही बाबा, जरी त्यांनी झेरॉक्स कॉपी जरी तिथं दिली असेल आणि कोर्ट म्हणत असेल की आम्ही सर्टिफाईड कॉपी देत नाही आणि त्या सर्टिफाईड कॉपीवरच आपल्याला समजा चॅलेंज करायचं असेल उच्च न्यायालयात, तर त्या टायमाला तिथं प्रॉब्लेम येतो. तरी एक जजमेंट आलेलं आहे की नाही बाबा, जर ते सर्टिफाईड कॉपी देत नसली आणि ते म्हणत असेल की झेरॉक्स कॉपी आम्हाला पोलिसांनी दिलेली आहे, तरी त्याच्यामध्ये ती सर्टिफाईड कॉपी देणं हे न्यायालयाचं बंधनकारक आहे. ते सुद्धा जजमेंट आहे. हे मी छोटे छोटे मुद्दे का सांगतो, ज्यावेळेस आपण न्यायालयात जातो त्या टायमाला आपल्याला क्वेरीज येतात आणि त्या क्वेरीजमध्ये आपण अडकलं जातो आणि पुढे जातच नाही. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही केल्यात, म्हणून त्या माध्यमातून मी जजमेंट अभ्यासलेत. बँगलोर लॉ कॉलेज आहे, नॅशनल लॉ बँगलोर कॉलेज, तिथले पोरं रिसर्च करतायत ह्याच्यावर आणि ते मला काही जजमेंट पाठवतात त्या अनुषंगाने. यामध्ये जरी ललिता कुमारी विरुद्ध दिल्ली उत्तर प्रदेश या जजमेंटमध्ये जरी म्हटलं असेल की नाही बाबा आली की घ्या तक्रार, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी कंडिशन आहेत की नाही बाबा आलं की घ्या, तर मग संविधान अनुच्छेद 21चं उल्लंघन होतं आहे. समजा अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये काही जरी केलं असेल, फोर्स केली असेल किंवा कुठल्याही पद्धतीने आपण आवाज उठवला असेल, आंदोलन केलं असेल, तर इथं संविधान अनुच्छेद 19चं उल्लंघन होते. हे सगळं आपण संविधानाला जोडायला पाहिजे. संविधानाला जोडल्याशिवाय ते कोर्टामध्ये आपण चॅलेंज करू शकत नाही, कारण उच्च न्यायालयात जाताना आपण खाली लिहितो की कुठल्या माध्यमातून तुम्ही जरी 226 आर्टिकल अंतर्गत आम्ही कोर्टात गेलो, पण व्हायलेशन कुठं झालं हे आपल्याला मांडावं लागतं तिथं. मग संविधान अनुच्छेद 21, संविधान अनुच्छेद 19 हे मांडावं लागतं. त्यामुळं आपण संविधान हे शांतपणे वाचणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय आपण प्रत्येकाला जोडून पुढे जाताच येणार नाही आपल्याला. आणि ज्यावेळेस आपण आपल्या तक्रारीमध्ये सुद्धा ती संविधानाच्या अनुच्छेदाची
आणि मूल्यांची मांडतो, त्या टायमाला आपल्याला यश येतं. कारण ते चॅलेंज केलं तर पुन्हा त्यांना प्रॉब्लेम येतो. मी असे निर्णय आणलेले आहेत त्या माध्यमातून. आता समजा माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला, कुठली रेकॉर्डिंग असेल किंवा आपल्याकडं पुरावे असतील त्या माध्यमाचे, सोशल मीडिया माध्यमाचे, एव्हिडन्स ॲक्ट 65B हे आहे. पण हे आपण काय करतो, नुसतं जातो आणि पोलिसांना देतो. पोलीस प्रोसेस करत नाही. मी महाराष्ट्रातल्या अनेक गुन्ह्यांमध्ये मी अभ्यास केला आहे. पोलीस ती 65Bची प्रोसेस करत नाही, घेतात पेनड्राईव्ह तुमच्याकडनं आणि ठेवतात. फक्त ते चार्जशीटमध्ये दिसतच नाही. मला दिसलेच नाही चार्जशीटमध्ये, त्यांनी दाखलच केलेलं नाही. असे गुन्हे आहेत की त्यांनी चार्जशीट दाखल केलेले आणि त्याच्यामध्ये 173 मधले आम्ही पुरावे दाखल करतो, परंतु इकडच्या बाजूला आपण ठोस पुरावा दिलेला आहे की आम्ही एस.टी. स्टँडवर आहे किंवा आम्ही इथं आहे, आम्ही त्या टायमाला तिथं नाही, तरी चार्जशीट दाखल झालेली. त्याचं कारण त्यांना आपल्याला त्रास द्यायचा असतो. जो जामिनाचा 3 महिन्याचा काय पिरियड असेल तिथला त्रास तो, आणि नंतरचा आपल्याला ट्रायलचा जो त्रास आहे, तारकावर जावा, तारकावर तो त्रास द्यायचा असतो. तोच हेतू असतो यांचा फक्त खोट्या गुन्ह्याचा. आणि नंतर खोटे गुन्हे दाखल करून 55, 57 प्रस्तावांकडे ते येतात. यामध्ये 169 CRPC 169 बाबत आहे. 169 केलं जात नाही. त्याचं कारण मी रिटायर जे अधिकारी आहेत मोठे IAS त्यांच्याशी चर्चा केली की नेमकं काय प्रॉब्लेम आहे. जरी ठोस असेल तर का करत नाही. त्याचा प्रभाव आणि दबाव हा PI SP-वर येतो, त्यांच्या प्रमोशनवर येतो. एखाद्या पोलीस स्टेशनमधनं जास्त प्रमाणामध्ये खोटे गुन्हे दाखल होत आहेत आणि 169 होत आहेत. तर जर 169 जास्त होत असेल तर त्याचा प्रभाव हा अहवालामध्ये जातो. अहवाल हे विधानसभेमध्ये मांडावे लागतात. इथं म्हणून ते 169 जास्त प्रमाणात करत नाही. आणि IAS ऑफिसर सुद्धा ते 169 जास्त दाखवण्यात घाबरतात. म्हणून हा पाठीमागून थांबवण्याचा CRPC 173 जो आम्ही पुरावा सादर करू हे जे आहे ना, हे त्यासाठीच काढलेले आहे आणि त्याच्यामध्येच सगळे जातात. आतापर्यंत मी जेवढे गुन्हे अभ्यासलेत त्याच्यामध्येच गेलेले आहेत, ठोस पुरावा असून सुद्धा. B फायनल, A फायनल याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाठपुरावा लागतो. तो पाठपुरावा आपण करत नाही. ज्या पद्धतीने मुंबईच्या लोकांसाठी RT ॲक्टिव्हिस्टचे पाठपुरावा केलेले ते B फायनल, A फायनल जे आपण म्हणतो, आता सरांचा B फायनल आहे, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये चौकशा झाल्या. चौकशामध्ये पुन्हा आपल्याला वाटायला की नाही बाबा, याच्यामध्ये ज्यावेळेस एक जजमेंट आहे की ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आपल्या तपासामध्ये पोलीस चुका करतायत, तपास चालू त्याच्या आतच तुम्हाला तक्रार करायची आहे SP-कडं किंवा आयुक्तांकडं. याच्यामध्ये जजमेंट आहे. जर नंतर केलं तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही, असं उच्च न्यायालयाने असं जजमेंट दिलेलं आहे. तपासाच्या बाबतीत म्हणतोय मी की ज्यावेळेस तपास चालू आहे ते घेत नाही आहेत किंवा जे काय होते, चार्जशीट दाखल झाल्यावर आपण म्हणतो की नाही बाबा आता तपासाच्या, मग ते पुढची प्रोसेस आहे की नाही तपास पुन्हा करायला सांगा. परंतु त्याच्या आत जर तुम्ही म्हणलं नाही तर मग ती ग्राह्य धरले जात नाही की तपास पुन्हा करा म्हणून. मग त्याच्यामध्ये भली मोठी प्रोसेस आहे ती पुढची. हे एक जजमेंट आहे. आणि B फायनल, A फायनलमध्ये आपण ट्रान्सफर प्रोसेस असते, DYSP ट्रान्सफर करणे, त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात कागदावर, म्हणजे जेवढं मी आता अभ्यासले की ट्रान्सफरच्या बाबतीत, कागदावर जेवढं केलं तेवढं आंदोलनाच्या माध्यमातून केलं तर ते लवकर होतं. आंदोलनाचे अहवाल किंवा ते पोलीस प्रोटेक्शन बरंच त्याच्यामध्ये हे तंग येतात आणि जाऊ दे बाबा, नाही बाबा की ट्रान्सफर तर करून टाकू. नुसतं कागदावर हे ज्यावेळेस आपण देतो ते होऊ शकत नाही. असं जेवढं मी अभ्यास केलेला आत्तापर्यंत ट्रान्सफरचे त्याच्यातनं जाणवलं. ज्यावेळेस 169 होत नाही, चार्जशीट दाखल झाली आहे. चार्जशीटच्या आधीचं मी सांगतो की नाही, चार्जशीटच्या आधीसुद्धा तुम्ही CRPC 482 क्वॅशिंग म्हणतात त्याचा आपण उपयोग करू शकतो. क्वॅशिंगसाठी जे काही मी पुरावे म्हणतो की 65B सर्टिफिकेट्स जे काही आपण आहेत, आता ॲफिडेविट देण्याचं जास्त करायचं. पण ज्यावेळेस आपल्याला वाटतंय, कन्फ्युजन वाटतंय की हा व्यक्ती आपल्याबरोबर राहू सुद्धा शकतो, फुटू सुद्धा शकतो, त्या टायमाला आपण ॲफिडेविट देण्याचं टाळायचं आणि आपण सरळ पत्र लिहायचं त्याच्याकडनं की असं असं मी त्या टायमाला मी तिथं त्याच्याबरोबर होतो सो आणि असं जे काही खरं आहे ते मी असं, पण ते प्रतिज्ञापत्रासारखंच पण ॲफिडेविट करायचं नाही त्याचं. आणि तसं आपण जे तपास अधिकाऱ्याला देतो, हे प्रत्येक गोष्ट आपण तपास अधिकाऱ्याला द्यायची. आपण प्रत्येक गोष्ट कोर्टात दिली
तर कोर्टात दिली पण त्याच्यात वेळ लागतो. पण तपास अधिकाऱ्याला दिली आणि तपास अधिकाऱ्याला आम्ही दिलंय आणि आपण सगळं जोडून कोर्टात दिलं, त्याचा प्रभाव पडतो आणि दबाव पडतो. कोर्टात दिलं तर कोर्टात जरासा वेळ लागतो. जेवढं मी आत्तापर्यंत गुन्हे पुण्याचे हाताळले त्याच्यामध्ये मला जाणवलं. CRPC 482 नुसार जाऊ शकतो. जसं आता आकाश दळवी म्हणून त्याच्यावर झालेला हल्ला आणि खंडणीचा एक गुन्हा आहे. त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये मी त्याच्याबरोबर पनवेलला होतो. म्हणलंय की 15 तारखेला 3 वाजता मी त्याला खांडवीमध्ये खंडणी दिली 10,000 रुपये असं म्हटलेलं आहे. परंतु त्या टायमाला आम्ही पनवेलला आहे. आता याबाबत अजून CCTV फुटेजचं एक सांगायचं की ज्यावेळेस सायबरचे अधिकारी त्यांच्याशी मी चर्चा केली की याच्यामध्ये चॅलेंज करण्याचं चालू आहे आमचं, की आम्ही कुठल्याही अधिकारी किंवा पोलिसांकडं किंवा कुठेही जातो तर आम्हाला देत नाही, ते पोलिसांचं पत्रच द्या म्हणतात. पण पोलिसच मिळावं असेल किंवा पोलिसच घेत नसेल तर काय, ह्याला आम्ही चॅलेंज करण्याचा प्रयत्न करणार आहे की नाही बाबा, जिओच्या तिथं मी आता पुण्यात गेलो की आम्हाला सगळं डेटा द्या, मिनिट टू मिनिट ज्या नकाशा सगळं की आम्ही तिथं होतो ते द्या. तर ते म्हटले की पोलिसांचं लेटर दिल्याशिवाय आम्ही देऊ शकत नाही. तर त्याला कसं चॅलेंज करता येईल त्याचंही चालू आहे की ते संविधानिक ह्याच्यानुसार माझा मोबाईल हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जोडतो आपण संविधान अनुच्छेद 19 मध्ये. माझा मोबाईल आहे, मी कुठे गेलो मला जाणण्याचा अधिकार आहे. भलं 3 महिन्याचं जिओचं असेल किंवा एअरटेल आणि बाकीचे ज्या कंपन्या त्यांचं अजून चालूच नाही की मिनिट्स टू मिनिट्स डिटेल्स किंवा सेकंड टू सेकंड डिटेल्स, तो ग्राफ, मी कुठं आहे ती लोकेशन, टॉवर जरी एक येत असलं दोन्ही एकत्र असले पण मी तिथं एक्झॅक्टली कुठं लोकेशन आहे हे सगळं जिओमध्ये येतं आहे. परंतु एअरटेलमध्ये ह्याच्यामध्ये येत नाही. त्यामुळे ते सुद्धा प्रेयर करून चॅलेंज करण्याचं चालू आहे की त्या पद्धतीने कसं येईल की जेणेकरून एक्झॅक्टली कळेल की आम्ही त्या टायमाला कुठं होतो. यामध्ये काय की पोलीस आहेत ना, पोलीस हे घेत नाहीत. आत्ता मी ज्यावेळेस दबाव टाकला या आकाशच्या केसमध्ये तर पोलीस घ्यायलाच तयार नाही CCTV फुटेज पनवेलचे. मी ॲक्टिव्हिस्ट पनवेलचे, आता कसं की संघटन वेगवेगळ्या पद्धतीचे असल्या कारणाने मी संविधान प्रचारक आहे, त्यामुळं अनेक संघटना संस्थांमध्ये असल्या कारणानं जिथं दबाव आहे तिथं मी फोन केला आणि तिथं कॉम्रेड संघटन म्हणजे CPI CPM संघटन असल्या कारणानं तिथं रेल्वे स्टेशनवर तो दबाव टाकून त्यांनी सेव्ह करायला लावलं. ते नाही दिलं आम्हाला, पण ते रिलेशन आणि तिथले दबाव त्याच्या अंतर्गत सेव्ह करायला लावलं, कारण ते डिलीट होईल ना. हे काय करतात की निवांत 1 महिना घालवतात, 1.5 महिना घालवतात, तोपर्यंत गेलेलं असतं ते फुटेज गेलं. आणि DYSPना मी परवा दिवशी बोला, तुम्ही फुटेज असताना घेत नाही आहे, काही ठिकाणी घेतलेच नाहीत त्यांनी. ते म्हणले मग ठीक आहे ना की साक्ष नाही आहेत, पुरावे नाहीत म्हणून तो सुटून जाईल. हे सोपं वाटलं त्यांना. पण मी म्हणलं की ह्याचा अर्थ काय माहिती आहे का, ह्याचा अर्थ ह्युमन राईट्स व्हायलेशन आहे तुमच्याकडनं. आर्थिक, मानसिक, शारीरिक, वैयक्तिक तुम्हाला हनन करायचं आहे त्या व्यक्तीचं आणि त्रास द्यायचा आहे, तेवढ्याच पिरियड पडतं, पहिला पिरियड पडतं तेवढं करतात. हा शब्द SP ने तसाच वापरला आहे. IG तर 20 मिनटं माझी चर्चा झाली IGच्या कोल्हापूरच्या. हे शब्द वापरलेत. राजकारण्याचं नाव घेतलं की ते जरासं दबावात येतात, कारण जसं सरकार तसं दबाव. थेट फडणवीसांचा दबाव येतो बार्शीच्या ह्याच्यामध्ये, असं मी पूर्ण अभ्यास केल्यानंतर थेट सांगू शकतो की त्यांचा दबाव आहे. तर CRPC ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्या टायमाला हा जो मी म्हटलं व्हिडिओचा पुरावा, त्या टायमाला आपण स्वतः पाठपुरावा करायचा, पत्र द्यायचं की तुम्ही घ्या, नाही घेतलं की नाही घेतलं. आणि ज्यावेळेस ते घेत नाही तर तिसरं लेटर SP नं लिहायचं की नाही बाबा हे घेत नाही, त्यांच्या तपासामध्ये चुका करतायत. आणि एक जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये काही गोष्टीमध्ये आपण पत्र देतो ते घेतच नाहीत. एक जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की सिद्धार्थ वशिष्ठ, मनु शर्मा विरुद्ध दिल्ली सरकार, ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सत्य शोधलं पाहिजे तपासामध्ये, एकाच बाजूचं नाही. ज्या बाजूकडनं पैसे मिळतात त्या बाजूकडनं तपास केला जातो, परंतु आपल्याला दबावाच्या माध्यमातून आणि ती जजमेंटचा उल्लेख करून ज्यावेळेस देतो. आता बार्शीमध्ये आम्ही ट्राय केलं की जजमेंटचा उल्लेख करून आम्ही पत्र दिले, पत्रच घेत नव्हते, आम्ही पोस्टाने पाठवायचो त्या टायमाला जे हल्ला झाला त्याच्यावर, पण ते घेत नव्हते. ज्यावेळेस एक आकाशचा भाऊच गेला तर मोबाईल विस्कावून घेतला त्याचा, काय रे तू देतो का, चल हाल, असं दबाव टाकले की जसं काय 353 आता करतील असं. नंतर सोडलं त्याला मोबाईल. आता तो घाबरणार, तिथं मोबाईल काढला, हे करणार.
घेतच नाही, त्यांनी घेतलंच नाही. आम्ही पोस्टाने पाठवलं, तो सुद्धा पर्याय आहे. परंतु ज्यावेळेस आपण तिथं जाऊ घेतच नाही, त्या टायमाला सरळ आपण म्हणायचं की सिद्धार्थ वशिष्ठ विरुद्ध दिल्ली सरकारची जी सुप्रीम कोर्टाची केस आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की जे काही आहे आरोपीच्या बाजूनी काय असणार ते घेणं त्यांना बंधनकारक आहे. तो तपासाचा भाग असेल की ते खरं का खोटं हे सगळं घेणं बंधनकारक आहे. असं ज्यावेळेस आपण एक जजमेंटचा वापर करतो तेवढंच वापरायचं, आपण जास्त कायद्याचं हे करायचं. पण ज्यावेळेस जजमेंट वापरतो ना ते कोर्टामध्ये फार टिकतं. कोर्टामध्ये ज्यावेळेस ते पेजेस लावतो आपण काय म्हणतात त्याला घटनाक्रम मांडतो, त्या घटनाक्रममध्ये ज्यावेळेस तो जज असं चाळतो, आम्ही बघितलं चाळतो, तर त्या टायमाला जजमेंट आलं नाही की त्यांना काही करता येत नाही. आम्ही जजमेंट जोडलेली, जजमेंट आलं की त्याच्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही जज. भलं आपण खाली सगळं मॅनेज होते हे होते, पण त्यांनी काय करणार, ऑर्डरमध्ये काय देणार असा प्रश्न त्यांना जस्टिसला येतो. त्यामुळे आपण जास्त प्रमाणात अशी जजमेंटचा उपयोग करायचा, शोधायचं. नंबर मी ग्रुपवर पाठवतो, माझ्याकडे आहे. सिद्धार्थ वशिष्ठ मनु शर्मा विरुद्ध दिल्ली सरकार. त्याचबरोबर आत्ताच 2 महिन्याच्या आधी जजमेंट झालेलं आहे की असा कुठला कायदा नाही आहे किंवा अशी कुठली CRPC IPCची प्रोव्हिजन नाही आहे की त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीचं आरोपीचं तुम्ही काही घेऊच शकत नाही. त्यामुळे तुम्हाला घेणं बंधनकारक आहे. आत्ताच गाईडलाईन्स दिल्या हायकोर्टाने, ते जे आहे निखिल अशोकराव वाघमारे विरुद्ध महाराष्ट्र सरकार. हे ज्यामध्ये गाईडलाईन दिलेले की असे भरपूर झालेले की कोणाकडनं घेतच नाही पुरावा, निवांत चालू असते की नाही बाबा विजिट आलं, पंचनामा होतो का नाही प्रश्न आहे, पंचनाम्यामध्ये होते का ते व्यक्ती प्रश्न आहे. त्यामुळे काही या जजमेंटमध्ये काही गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्याचं निखिल अशोकराव वाघमारे विरुद्ध महाराष्ट्र सरकार, ते सुद्धा मी पाठवून देतो ग्रुपवर. मराठी सुद्धा केलेलं आहे काही, ते सुद्धा मी सगळं पाठवून देतो. आणि पोलीस मॅन्युअल भाग 3 याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की नाही बाबा पुरावे घेण्याचं. पोलीस मॅन्युअल भाग 3. आता पोलीस मॅन्युअल देतच नाही तर मी हे सगळ्यांना सांगायला पाहिजे. मी तर म्हणतो की पोलीस मॅन्युअल मी जास्त प्रमाणात मी तर पोलिसांकडनंच घेतले, IAS ऑफिसरकडनं, आणि मी फॉरवर्ड करतो सगळ्यांना. मी म्हटलं गुन्हा होऊ दे माझ्यावर, मी ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जोडतो की असं काय ह्याच्यामध्ये की त्यांनी जपून ठेवायचं किंवा गोपनीय म्हणायचं. मग त्यांनी जे करतात ते आम्हाला नाही जाणायचं. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सरळ सरळ हाणं नाही, संविधान अनुच्छेद 19 हाणं नाही. जरी मी म्हटलं की मी फॉरवर्ड केल्यानंतर म्हटलं की माझ्यावर गुन्हा होऊ दे, गुन्हा झाल्यावर मी त्याला चॅलेंज करतो, नाहीतर मी जेलमध्ये बसायला तयार आहे. त्याशिवाय हे सिस्टीम बदलणं कठीण आहे. CRPC ज्यावेळेस 482 मध्ये झालं, तर त्यामध्ये कसं आहे की ह्याच्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये प्रॉब्लेम काय येतात, ज्यावेळेस आपण CRPC मध्ये दाखल करतो सगळं होतं, क्रिटिकल ज्यावेळेस सिच्युएशन आहे किंवा प्राथमिक वाटतंय की अशा पद्धतीने हे खोटं वाटतंय. जसं काटकर सरांची जी पोस्को झालेली केस आहे ती लँडमार्क जजमेंट झालेली आहे की प्राथमिकमध्ये वाटतंय की त्यांनी ॲट्रॉसिटी, खंडणी, विनयभंग आणि पोस्को ह्या सगळ्या 4ही लावलेल्या. पण प्राथमिक त्यांना वाटलं की नाही बाबा हे व्हिडिओ दुसरीकडचा आहे, ते नाही आहेत त्या टायमाला, आणि ॲट्रॉसिटीसुद्धा आहे, सगळं आहे. त्यांनी काय सांगितलं की नाही बाबा मला प्राथमिकमध्ये वाटतंय की ही पोस्को खोटी आहे आणि तुम्ही ॲट्रॉसिटी ॲक्टमधनं सेक्शन 14मधनं काहीतरी जामीन जातं, मला त्याचा अभ्यास नाही, 14मधनं जाता येतं, तर त्या मार्फत तुम्ही जावा, ही तर तुमची केस चालणार नाही. त्याच्यातनं काय होतं की लँडमार्क जजमेंट झाला. आता हा लँडमार्क जजमेंट होतं ते कोणालाच माहीत झालं. ज्यावेळेस पोरं रिसर्च करा, मुंबईच्या लॉ कॉलेजने रिसर्च केला आणि रिसर्च करता करता मग त्यांनी लाईव्ह लॉ म्हणून त्यांनी नंतर टाकलं की नाही लँडमार्क जजमेंट पोस्कोचं. पण उशीर झाला त्याला की नाही बाबा हे लँडमार्क जजमेंटमध्ये येतं का. हे जजमेंट कसं आहे की नाही प्राथमिक वाटते की पोस्को आहे, जरी पोस्को ॲक्ट एक सेपरेट असला, जरी त्याच्यामध्ये क्रिटिकल अशा कंडिशन असल्या तरी तो प्राथमिक वाटत असेल की चुकीचा आहे तर तो दुसरे जे ॲक्ट आहे त्याच्यामध्ये जावा. त्यामध्ये त्यांनी रिलॅक्स देऊ शकतात जामिनाच्या बाबतीत. ते जामीन म्हणतात नाही, पोस्कोला जामीन होत नाही, ते होत नाही, तो लँडमार्क जजमेंट आलेला. CRPC 482मध्ये ज्यावेळेस आपण जातो त्या टायमाला सगळं केल्यानंतर पुढं जज म्हणतात की हे तर तुम्हाला CRPCमध्ये खाली जाण्याचा मुभा दिलेली आहे, डिस्चार्ज ॲप्लिकेशन म्हणतात त्याला.
मग तुम्ही वरती कसं काय आला? जसं सरांच्या बाबतीतच झालेलं आहे. 482ला गेलेले ते, आम्ही दोघं जणांची गेलो. आता आकाशी खंडणीची केस आहे ना, ती डायरेक्ट दिसतीये, पटकन गेलो आम्ही त्यामुळं. आणि दुसरी 307ची त्याच्यावर हाफ मर्डरची, ती सुद्धा गेलो लगेच, कारण ती क्रिटिकल आहे. 4 केस एकत्र आहे, म्हणजे 4 केस एकत्र आहे, त्यामुळे क्रिटिकल गेलो. पण उच्च न्यायालय काय म्हणतं की सरळ सरळ दिसते ते खोटं आहे. तर मग तुम्ही खाली का येत नाही आमच्यासारख्या सेशनला आमच्यासारख्यांवर लोड का आणताय? असे तिथं संभाषण काही ऐकलेले मी झालेले. म्हणून 482 मध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस वाटतं की हे सरळ सरळ खोटे, जसं मी त्या टायमाला त्या पिरियडमध्ये मी दुसरीकडे CCTV फुटेज आहे किंवा लोकेशनमधनं काढलं तर सरळ सरळ कळलं. तर त्या टायमाला डिस्चार्ज ॲप्लिकेशन हा एक भाग आहे, तो डिस्चार्ज ॲप्लिकेशन करायचं. दुर्दैवाने डिस्चार्ज ॲप्लिकेशन वकील लोक करत नाही. मी वकील नाही आहे, पण मी वकिलांच्या विरोधात बोलणार, कारण ते प्रोफेशन ह्याच्यामध्ये ट्रायलमध्ये भरपूर पैसा मिळतो त्यांना. त्यामुळं ते डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा मी सत्य मानणार आहे आणि मी ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट असल्याकारणे मी बोलतो सगळ्यांना की नाही बाबा हे असं नाही झालं पाहिजे. वकिलांना मी भरपूर बोलतो. त्यामुळे डिस्चार्ज ॲप्लिकेशन ज्यावेळेस आपण करू त्या टायमाला ट्रायलचा न विचार करताना नाही बाबा आपण डिस्चार्ज ॲप्लिकेशनमध्ये जाऊ शकतो. एक भाग डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट असतो, ते आपणच जाणावातून आपणच करावं. म्हणजे मला मेधाताई पाटकरांनी सांगितलं आहे की मनीष, आपल्याकडे काय एवढे पैसे नाहीत, आपण स्वतःच लढलं पाहिजे. म्हणून त्या स्वतःच लढतात. उच्च न्यायालयाचे केस असो, सर्वोच्च न्यायालयाचे केस असो, डिस्चार्ज ॲप्लिकेशनचे फॉर्मॅट असतो काही. म्हणजे तेच जो फॉर्मॅट आहे तोच आहे की फक्त सेक्शन टाकावं लागतात, त्याच्यामध्ये कुठल्या सेक्शनमधून आलं तर स्वतः लढावं. मी सामाजिक कार्यकर्त्याने स्वतः लढावं अशी माझी इच्छा आहे. स्वतः लढलं आणि त्याच्यामध्ये त्याशिवाय काय होतं की पैसे आपल्याकडे एवढे नसतात, आपण अडकत राहतो. त्यामुळं हे करणं भाग आहे असं मला मनापासून वाटतं. जसं जे बघतोय आता मी आता 482 मी स्वतः कोर्ट डायरेक्ट खाली म्हणजे नाही. त्याच्यामध्ये काय झालंय, ते काय म्हणतंय की आमच्यावर लोड येतो, क्रिटिकल असन त्याच्यासारखं 4 केस एकदम, त्या टायमाला ठीक आहे. पण सरळ सरळ दिसतंय ती खोटं आहे, मग तुम्ही डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा का उपयोग करत नाही? आमच्यावर का लोड आणताय? आलं झालं काय झालं माहिती का, झाली केस की क्वेश्चन लिहायला लागले. आता मी काही रिटायर्ड जस्टिसशी बोललो आहे, त्याच्यामध्ये काय झालं की काही जण चार्जशीट खरं असतं पण चार्जशीटला स्टे आणण्यासाठी जात आहेत ते. हे सुद्धा नवीन, त्याचा सुद्धा उपयोग गैरउपयोग व्हायला लागलाय. त्यामुळे त्यांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन अजूनही आहे का, पुढचं आहे अक्युज ॲप्लिकेशन म्हणतात, ते सुद्धा आहे की म्हणून डिस्चार्ज ॲप्लिकेशनला जायचं. त्यामुळे पहिल्यांदा आपण पूर्ण विचार करायचा की असं असेल तर आपण डिस्चार्ज ॲप्लिकेशनला जाऊन ते ट्राय करायचं. डिस्चार्ज ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं तरी अजून JMFC असतं आणि त्याच्यानंतर आपण मग 482ला जावं. नाहीतर उगी डिस्चार्ज ॲप्लिकेशनला जातो आपण, 482ला जातो आणि पैसा पूर्ण पाण्यात जातो आपला. असे गेलेले भरपूर जणांचे पैसे पाण्यात, आणि नंतर मग खाली जावं म्हणतात. सेशन कोर्टाला डिसिशन खालीच करायचं. गुन्हा कुठलाही तो बघून नाही. गुन्हा हा त्यामध्ये नाही, गुन्हा हा प्राथमिक दृष्ट्या दिसतंय की सरळ सरळ खोटा आहे, त्या टायमाला आपण पुरावे येस. त्याचं कारण आहे, डिस्ट्रिक्ट कोर्टाचे रिटायर्ड जज आहे, त्यांना बोललो की ते म्हणतात की एवढा आम्ही रिस्क घेत नाही, हा प्रॉब्लेम इथे, म्हणून ते सरळ सरळ दिसतं ते नाही इथं तो तिथे आणि डिस्चार्ज करा. मग ते नाही, पण पोस्को ॲट्रॉसिटी असं की त्यांच्यावर ते तक्रार कोणी केली की ते प्रॉब्लेम होतो त्यांना, म्हणून ते कधी रिस्क घेत नाहीत. म्हणून ते काय करतात की रिजेक्ट करतात. मग ते वरती येतं, मग त्याचं वरती येतं आणि वरती होऊ शकतं, परंतु त्याच्यावरती नंतर मग उच्च न्यायालयात येतो आपण. JMFC असे पायऱ्या आहेत. पण JMFC ज्यावेळेस 482 मध्ये आल्यावर त्या टायमाला क्लिअरलं होतं, पण ते म्हणतात पायऱ्यावरनं आला तुम्ही मग आम्ही करतो, अशी जी स्टेप आहे ना ते त्याच्यामध्ये जातो. पण डिस्चार्ज ॲप्लिकेशनमध्ये सरळ सरळ घाबरणं आहे जजचं. डिस्चार्ज ॲप्लिकेशन नंतर एक ॲक्युज ॲप्लिकेशन आहे, म्हणजे ट्रायल चालू झालेलं आहे आणि आता आपल्याला कळालं की ती पुरावा सापडला एखादा असं महत्त्वाचा. त्या टायमाला आपण ट्रायल चालू झालं तरी ॲक्युज ॲप्लिकेशन करू शकतो.
हे शब्द वेगवेगळे आहेत फक्त. क्वॅशिंग 482 तो उच्च न्यायालयात जाऊ शकतो. ॲप्लिकेशन डिस्चार्ज ॲप्लिकेशन तो ट्रायलच्या आधी सुरुवातीला किंवा चार्जशीट दाखल झाली तरी थोडा पिरियड त्याच्यामध्ये करू शकतो. आणि ॲक्युज ॲप्लिकेशन म्हणजे तो याच्यानंतर ट्रायल चालू झालेली आहे परंतु त्याला सुद्धा अधिकार आहे म्हणून तो ॲक्युज ॲप्लिकेशन. हे सगळे भाग आहेत. आणि ॲक्युज ॲप्लिकेशनमध्ये सेम प्रोसेस मग ती चार्जशीट दाखल मग डिस्चार्जमध्ये येस जाऊ शकतो. आणि याच्यामध्ये 482 मध्ये ज्यावेळेस जातो त्या टायमाला जरासं अनेक जणांचे रिसर्च केल्यानंतर आपली चूक कुठं होते की आपण घटनाक्रम आहे ना तो घटनाक्रम आणि घटनाक्रमामध्ये पुरावे यामध्ये होऊ शकतो. एक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आता त्या आकाश दळवीची केस आहे त्याच्यामध्ये आम्ही घटनाक्रम लावला. त्याच्यामध्ये 18 तारखेला ते प्रकरण झालेलं आहे. 19 तारखेला झालं आहे, 18 तारखेला खंडणीचा गुन्हा. पण 14 तारखेचं जे प्रकरण आहे 14 तारखेला आम्ही ह्यांनी सगळ्यांनी DYSP SP पत्र दिलेलं आहे खोटे गुन्हे दाखल होतील म्हणून. आणि मी पोलीस प्राधिकरण आणि मंत्रालयात पत्र दिलेलं आहे 15 तारखेला 14 ते राहिलेलं आमचं चुकून. पण नाही म्हणलं की मग चर्चा झाली. आता प्रॉब्लेम काय की काही गोष्टी आहेत ती जज आणि वकील यांना काही गोष्टी मराठी येत नसतात. पण आपण त्यांना समजून सांगा आपण प्रिंट काढू त्यांना देऊन टाकू त्यांना काय कळत नाही. त्याच्यातलं महत्त्वाचं काय म्हणजे मी समजावून सांगितलं की इतकं महत्त्वाचं हे की आम्ही आधीच सांगितलेलं आहे त्यांना आणि मंत्रालयापासून सगळ्यांना दिलेलं आहे की खोटे गुन्हे दाखल नाही. तो मोठा पुरावा झाला आम्हाला. तो जोडल्यामुळे जजला ते जजमेंट सोपं झालं आणि त्यांचं जे बघणं होतं ना की नाही बाबा हे खोटं गुन्ह्याचं होतं तिथं आणि त्यांनी आधी दिलेलं आहे. हे जे बघणं असतं ना जजचं ते बोलण्याच्या त्यांना कळून आलं. त्याचा दबाव पडतो एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काय काम केलेले चांगले काम ते काढायचे छोटे कमी वेळात काढायचे की मी असं केलं आहे किंवा मला सर्टिफिकेट एवढे मिळालं आहे मला अवॉर्ड मिळाला आहे. त्याचा सुद्धा प्रभाव जजवर पडतो. जज सारखे बदलत होतात पण प्रत्येक गोष्टी काय होतं की उच्च न्यायालयात सुद्धा RTI कार्यकर्ते म्हटलं की ते वेगळी निगेटिव्हिटी करून ठेवली. पण नुसते RTI कार्यकर्ते पण त्याच्यातून त्यांनी चांगलं काम केलेलं असतं. त्यांनी हा भ्रष्टाचार केला एवढ्या जणांवर कारवाई झालेली आहे निलंबन झालेलं आहे किंवा त्यांना हे अवॉर्ड मिळालेले आहेत आणि त्यांनी विविध प्रकारे हे मांडलं ना की जजच्या ज्यावेळेस तो स्टार्टिंगलाच ज्यावेळेस बघतात त्या टायमाला लगेच त्यांना कळतं की नाही बाबा हे ॲक्टिव्हिस्ट आहेत ते नुसतंच RTI ॲक्टिव्हिस्ट नाही. ह्याचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात पडतो. म्हणून आता कसं आहे की प्रत्येक PIL मध्ये ते दाखल करतात की ह्यांनी ज्यांनी काय काम केलं. पण आता अशी परिस्थिती आली की प्रत्येक रीट किंवा प्रत्येक ठिकाणी आपण दाखल करावं. मी 308 आणि 318 मध्ये जे गेलो नगरपालिका कायद्यामध्ये ठरावच्या विरोधात तिथं सुद्धा मी दाखल केलं. आज विभागीय आयुक्त यांच्या मनामध्ये माझ्याविषयी वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. ती का झाली म्हणजे तिथं माझे जे कागद हालतात किंवा याच्या बाबतीत आकाश दळवीच्या बाबतीत लगे मिटिंग लावणं किंवा हे जे झालं ना तिथं कुठेही जाऊ आपण आपलं मांडायचं की नाही बाबा आम्ही असं काम केलंय आणि आम्ही जनहिती याच्या मार्गातूनच करतोय. त्याचा प्रभाव दबाव हा अधिकारी नवीन असतो सारखे बदलत असतात त्यांना माहीत नसतं. ते काय करतात अधिकाऱ्यांशी बोललो मी ते कुणा तर बोलवतात असे तो सांगतो की ते RTI कार्यकर्ता आहे तो खंडणीवाला हे स्पष्ट सांगतात ते. त्यामुळं नवीन आलेलं त्याला काय माहीत नसतंय आणि तो मग त्याला इमेज काय होती की नाही त्या RTI कार्यकर्ता. काटकर सरांविषयी मला असंच सांगितलेलं भरपूर जणांनी आधी. मी ज्यावेळेस अभ्यास आता मेधाताईंना सुद्धा ज्यावेळेस आम्ही प्रेस कॉन्फरन्स गेली खोट्या गुन्ह्याची त्याचं सगळं सांगितलं कशा पद्धतीने खोट आहे. त्या टायमाला त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये नाव घेऊन नाही बाबा अशा पद्धतीने चालले भारतात. त्याचे काय होते सामाजिक कार्यकर्ते जे असतील किंवा वकील असतील किंवा सगळे असतील इमेज वेगळी होती आणि ते त्या विश्वासाने इमेज त्या उच्च न्यायालयात जज पुढे मांडू शकतात किंवा आपणही मांडू शकतो. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की आपलं कार्य अगदी 5-6 वळीमध्ये काढावे आणि ते प्रत्येक ठिकाणी मांडावे. कुठेही जाऊ आपण अपीलला किंवा ते मांडावे. त्याचा प्रभाव आणि दबाव आणि नवीन अधिकारी कर्मचारी किंवा क्लार्क असतो तो बदलला तरी त्याचा प्रभाव होतो. मला तर ह्युमन राईट्समध्ये माझी केस आहे वॅकन्सीची
आणि लोकायुक्त ह्युमन राईट्स आणि संशोधन केंद्र जिथं मोबाईल तुमचे गेले तर चेक करतात, हे सगळे तिथले क्लार्क किंवा हे मला मदत करतात आत्ता. का करतात? कारण त्यांनी वाचलेले नाही बाबा हे चांगलंच करतोय, आणि त्यांनीच मला कुठला RTI टाकायचं सांगितलेलं. मी नाही, कारण माझं RTIचे त्यांनी सांगितलं, त्याचा दबाव आणि त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो. अशा पद्धतीने ॲक्यूज ॲप्लिकेशन आपण करू शकतो. आणि त्या अंतर्गत 482 CRPC. आता ठीक आहे, आपण गेलोच की नाही बाबा मला उच्च न्यायालयात जायचंच आहे, माझा पैसा खर्च झाला तरी चालेल. त्याच्यामध्ये काय करायचं की आपल्याला वाटतंय की आपल्याला हे तपास चुकीचं झालेलं आहे, आपण 2 प्रेयर एक वेगळ्या करायच्या. त्या एक पोस्को ॲक्टमध्ये एक ॲडव्होकेट होत्या, त्यांच्याशी चर्चा करून हे 2, आणि अजून एक रॉय म्हणून सुप्रीम कोर्टाच्या, त्यांच्याशी चर्चा करून ह्या 2 प्रेयर मला नवीन कळाल्या. एक म्हणजे की त्याच्यामध्ये पोलीस काही घेत नाही आहेत आत्ता, जे काही आहे, आणि ते घेत नाहीत. त्यामुळे चार्जशीट जर गेलेली आहे, परंतु नंतरचं जो आहे घेत नाही, त्यामुळं तसंच राहायला लागले पेंडिंग ते. आणि ते पोलीस तपास अधिकारी दाखलही करत नाही आहे, आणि आपण कोर्टात दाखल केलं पण चार्जशीटमध्ये आलं नाही आहे, मग ट्रायलमध्ये गेलं, मग ते पिरियड वाढला. म्हणून आपण इथं 2 प्रेयर करू शकतो की एक म्हणजे हा तपास पुन्हा करायला लावा आणि पुन्हा चार्जशीट करायला लावा, एक प्रेयर. येस. आणि दुसरी प्रेयर म्हणजे हा तपासात जो व्हिडिओ आहे, जो पुरावा आहे, तो घेऊन चार्जशीटमध्ये ॲड करायला लावा. हे नवीन आम्हाला सुप्रीम कोर्टाचे जे वकील आहेत त्यांनी हा पॉईंट सांगितला की ते करून आपण त्याचा इफेक्ट हा ट्रायलमध्ये होऊ शकतो म्हटलं. म्हणजे ट्रायलमध्ये ज्या जाऊ आपण त्या टायमाला ट्रायलमध्ये आपल्याला हा पुरावा असतो, सेकंड पुरवणी. हे उपयोग ट्रायलमध्ये किंवा डिस्चार्ज ॲप्लिकेशनमध्ये किंवा ॲक्यूज ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला पुरावा होऊ शकतो, लगेच उडती केस मिळते. हे असं त्यांनी हा पॉईंट सांगितला. तर त्या माध्यमातून हे छोटे छोटे मुद्दे, आता कसं आहे की आम्ही चर्चा करून पण हे घेणं तुम्हाला बंधनकारकच आहे. आत्ता असं आपण बसलो लेक्चरसारखं, पण ज्यावेळेस अंगावर येतं त्या टायमाला आपल्याला कळतं की आता काय करावं. म्हणजे आता जसं उल्हासनगरला आत्ता हे झालं, हल्ला झाला, हे झालं, तर त्यांच्याशी आमचं कम्युनिकेशन चालू आहे आत्ता. पण ते अंगावर आलं ते केलं, मी आधी सांगितलं त्यांना. 65B सांगितलं. 65B म्हणजे इतकं सोपं आहे, मी स्वतः 65B करून दिले त्या भरपूर जणांचे, की माझा मोबाईल नंबर सो अँड सो, माझा सिम कार्ड हे, माझं मॉडेल नंबर हे सगळं जे डिटेल्स, हे काय मॉडेल नंबर हे, मी इथून खरेदी केला सो अँड सो, हे सगळं मांडायचं. आणि मांडून मग कम्युनिकेशन, समजा माझं कम्युनिकेशन झालं असेल, बोलणं झालं असेल, तर त्यांनी हा म्हणला मी हे बोललो, त्यांनी हा म्हणला हे मी बोललो, हे सगळं व्यवस्थित जसंच्या तसं मांडायचं. 4-5 वेळा चेक करायचं, चुका करायची नाही. आणि शेवटला लिहायचं की हे मी जे दिलेलं आहे ते मीच आहे, आणि जर काही ह्याच्यात चुका आढळली तरी हे सही करायची. वरती 65B म्हणायचं, तेवढंच. हां, CRPC 65 नाही, एव्हिडन्स ॲक्ट 65, पुरावा कायदा. हां, ते तेवढं लिहायचं, आणि तो तिथं दिला ना की तो तुमचा पुरावा होतो. त्या पुराव्याच्या माध्यमातून चार्जशीटमध्ये येतो. त्या ह्याच्या बाबतीत केलं आहे मी, आकाशच्या बाबतीत आणि बाकीच्या मुंबई आणि इब्राहिमच्या बाबतीत केलं आहे. ते आपणच करायचं. 65B म्हटलं की वकीलच लागतो, आणि वकिलाकडे जावं लागलं की ते पेंडिंग पडलं म्हणून समजायचं. हे आपल्यालाच माहिती काय टाईप करायचं, आपणच बोललेला असतो. आणि ते शब्द काही मी बघितलं, शब्द काही कळत नाहीत कोणाचे, मग त्या व्यक्तीला ते शब्द कळतात. त्या टायमाला सगळं व्यवस्थित टाईप करून आपण 65B फार मोठा पुरावा आहे. मी जजमेंट्स मी ग्रुपवर पाठवतो. मी अनेक जजमेंट्स, मला हे पोरं नवीन जे आहेत ना, रिसर्च करणारे, PhD करणारे किंवा हे जे आहेत ना पोरं आहेत ना, हे रिसर्च करून मला पाठवतात की त्यांना सुद्धा काही प्रोजेक्ट करायचे असतात, आणि असे केसेस आपल्यासारख्यांच्या केसेसवर त्यांचा एक रिसर्च व्हायला लागला. ते घेत नाहीत त्या टायमाला. मग ते जजमेंट, दिल्लीचं जजमेंट हां घेतलं नव्हतं, त्याचं हाकलून दिलं. हे असं तक्रारीच्या बाबतीत आपण घटनाक्रम आहे ना, हां, आता हे खोट्या गुन्ह्याचं मी बोललो सगळं, परंतु तक्रारीच्या बाबतीत आपण आहे ना, ज्यावेळेस काय होतं प्रॉब्लेम, की ज्यावेळेस आपण उच्च न्यायालयात जातो रिटला, त्या टायमाला हे वकिलांना ज्यावेळेस आपण सांगू
त्या टायमाला आपले काही मुद्दे राहतात. किंवा आपण काय करतो की मेल पाठवतो, एवढ्या तक्रारी करतो की ते गट्टा होतो. ते गट्टा दिल्यानंतर आणि समजा वकील तिथले जर मराठी येत नसेल तर ते ट्रान्सलेशनचे प्रचंड खर्च. एक पेज असेल तर 50 रुपये, म्हणजे त्याचे 3 मराठी होतात, 150 रुपये एका पेजचे जातात. आम्ही केलेलं आहे ते. त्यामुळं ट्रान्सलेशनचे वेगळेच. त्यामुळं त्यापेक्षा आपण महत्त्वाचे काय त्याच्यात तक्रारी आहे, म्हणजे स्टार्टिंगच चालू करायची की नाही बाबा मी यांना पहिल्यांदा तक्रार दिली, खाली मग मी यांचं RTI टाकला, मग हे RTI मधनं हे आलं. इतकं महत्त्वाचे सगळे घटनाक्रम येस घटनाक्रम मांडले ना तर त्याचा प्रभाव त्या वकिलाला कळतो. आपण नुसतं पाठवलं की वकिलाला काही कळत नाही. म्हणजे मी काही वकिलांबरोबर कार्य केले, त्यामुळं घटनाक्रम शिवाय कळणार कसं की नेमकं काय झालंय खाली. जजला वकिलालाच कळत नाही, जजला तर काय कळणार. त्यामुळे ही घटनाक्रम आपण पहिल्यांदा शांतपणे लिहायचा, त्याच्यामधले महत्त्वाचे टिक करायचे. आम्ही टिक केले तसे, आणि टिक करून तेवढेच कागदपत्रे काढायची बाजूला आणि तेवढेच जजमध्ये द्यायचे, वकिलाला द्यायचे. आणि त्याच्यामध्ये 2 सेट द्यायचे. एक सेटमध्ये आपण हायलाईट करायचं आणि एक सेटमध्ये हायलाईट करायचं नाही, कारण उच्च न्यायालय ज्या देतात त्यांना मला हायलाईट घेत नाहीत. ते काळे येतं, त्यांचे काही स्कॅन करून ते पाठवतात. त्यांच्या उच्च न्यायालयाचे ते गाईडलाईन्स आहेत की ते केलं की तसं. पण इथं आपण हायलाईट का करायचे की त्या टायमाला त्यांना समजून सांगायला, आणि त्या टायमाला ते उघडलं की त्यांना कळतं ते की ते महत्त्वाचं आहे, हे मी केलं आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे. जसं 65B मी आता बोलतोय, बालाजी डोईफोडे जे आकाश दळवीच्या केसमध्ये बालाजी डोईफोडे त्यांच्या जबाबमध्ये नोंदवलं आहे 65B. आत्ता जबाब घेतला आहे 65B आम्ही दिलेलं आहे. त्यांनी हायलाईट केलं, तिथं हायलाईट केलं की तिथे डायरेक्ट बोललो चार्जशीटला स्टे असं होऊ शकतं. म्हणून ती आता एवढा शब्द आहे, तो किती महत्त्वाचा असं कोणाला माहीत, परंतु आपण हायलाईट करून त्यांना नाही समजणार ते. पण आपण आपल्यालाच आपले केसमध्ये किती महत्त्वाचं आहे ते कळतं. ते आपण हायलाईट करायचं आणि ते यांना द्यायचं. त्या टायमाला आपलं 100% त्यांना समजलं की ते मांडू शकतात. तक्रारीच्या बाबतीत ड्राफ्ट म्हणतो आपण, ज्या उच्च न्यायालयात जातो, खालच्या कोर्टात जातो. खालच्या कोर्टामध्ये एक नवीन जी CRPC 39 ही नवीन आहे. या अंतर्गत आपण कर्तव्यात कसूर या अंतर्गत आपण जाऊ शकतो खालच्या कोर्टामध्ये. CRPC 39 कर्तव्यात कसूर म्हणून जाऊ शकतो. अशामध्ये पुण्यामध्ये जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. गुन्हे दाखल झालेले आहे CRPC 39. आणि तसंच लगे मांडायचं की CRPC 190 ह्याच्यावर निर्णय देण्याचा CRPC 190 नुसार न्यायालयाला अधिकार आहे. 190 न्यायालयाला अधिकार आहे. ते म्हणलं आमच्याकडे आला अधिकार काय, 190 नुसार तुम्हाला अधिकार आहे. ह्या ज्यावेळेस मांडतो त्या टायमाला आपण प्रचंड प्रमाणात माहिती अधिकार कार्यकर्ते कार्य करतात, त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात माहिती असते. परंतु हे जे भ्रष्टाचार विषयी जे आहे ना, हे या 39चा उपयोग कोणी केला नाही. आणि सगळ्यांना अधिकार, कोणाकडे जायचं, काय डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये किंवा सेशन कोर्टामध्ये जायचं, तिथे जाऊ शकतो आपण 39 अंतर्गत. आणि त्याच्यामध्ये 190 अंतर्गत त्या जजला सांगू शकतो की तुम्हाला त्यामध्ये अधिकार आहे असं. तर ते यामध्ये याविषयी तुम्ही जर कागदपत्र घेतले तर वाटतंय भ्रष्टाचार किंवा हे, तर त्या अंतर्गत तुम्ही त्या कोर्टामध्ये जाऊ शकता. ते केस स्वतः लढू शकता. तुम्हाला जास्त माहिती मराठीच बोलायचं आहे खालच्या कोर्टामध्ये, त्यामुळे काय प्रश्न, थोडंसं फक्त वाचावं लागतं त्या रिलेटेड कायदा. तसं जाऊ शकता. नाही जरी जाऊ शकलं तर वकील एखादा घ्यायचे आणि वकिलांना तुम्ही CRPC 39 200 सांगितलं तुम्हाला. 202 हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. 202 म्हणजे आता आम्ही एक बार्शीच्याच याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही आता. CRPC 39 आणि अंतर्गत 190 अंतर्गत जाऊन गुन्हा दाखल करा, नाहीतर 202 तपासाचे अधिकार पोलिसांना द्या. ह्या अंतर्गत आपण प्रेयर करून जाऊ शकतो. त्यामार्फत आपण जाऊन भ्रष्टाचाराचे जे काय आपण कागदपत्र काढलेले आहेत ते खालच्या कोर्टातच जावा.
उच्च न्यायालयात गेलं की पेंडिंग पडतं किंवा त्याचा एवढं खालच्या कोर्टात आपण करू शकतो मराठी किंवा हे जास्त पैसा लागत नाही आपल्याला खालच्या कोर्टात. हे या अंतर्गत ड्राफ्ट तयार करताना पुन्हा घटनाक्रम मी शब्द सांगतो. कसं होतं की जरी खाली रिजेक्ट केला तरी तेच पुन्हा उचलून वरती जाते. वरती गेलं की पुन्हा तोच प्रॉब्लेम, पुन्हा खाली घटनाक्रम दिला नाही, मग ते पुढच्या वरच्या जजला कळत नाही. त्यामुळे हे जे छोटे छोटे आहेत ना, त्या माध्यमातून आपण जर गेलं तर आम्ही बार्शीची रस्त्याची केस केलेली, तर त्यामध्ये आम्ही इतकं कागदपत्र होते, आम्हाला कळालं नाही की आम्ही सगळंच दिलं 600 पेजेस तेवढं. परंतु जजनी त्याच्यामध्ये लिहिलं की जे काही कागदपत्रांचं पाठपुरावा सगळ्या ह्युमन राईट्स प्रोटेक्शनपासून सगळीकडे केलं, तर त्यांना लावावं लागलं तिथं. मनीष देशपांडे इज ॲक्टिव्ह पर्सन आणि CO ते डायरेक्ट थेट सगळ्या कायद्यानुसार त्यांनी ह्युमन राईट्स कमिशनपर्यंत आणि आम्हाला सुद्धा, म्हणजे मी जजच्या तिथे जाऊन सुद्धा शिक्का मारून घेऊन आलो की असा प्रॉब्लेम आहे म्हणून, आम्हाला सुद्धा दिलेलं आहे. ते तेवढं जे चौकटीत आलं, त्यामुळे उच्च न्यायालयात वेगळं मत झालं आणि सरकारी वकिलांनी आमची बाजू घेतली त्या टायमाला वरती. त्याचा असा छोटा छोटा कागदावर प्रभाव येऊ शकतो आणि जजचं सुद्धा माइंड बदलू शकतं. म्हणून ते आपण घटनाक्रम आहे ना, ते घटनाक्रम फार महत्त्वाचा आहे. तो जर केला तर आपण खालच्या कोर्टातही जाऊ शकतो. 2 ट्राय केले, जे आता मी बोलत होतो की जजनी ऑर्डर दिली, हे नवीन प्रकार आहेत बरं का सगळे. हे खालच्या कोर्टातच आपण जास्त खेळायचे. हां, ऑर्डर 1, हां JMFC ऑर्डर 1 रूल 8 म्हणून हा एक प्रकार आहे. हे सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट होतं, म्युन्सिपल काउन्सिल रतनलाम वर्सेस वर्दीचंद. याच्यामध्ये म्हटलंय की ऑर्डर 1 रूल 8 हा प्रकार आहे एक. याच्यामध्ये 2 किंवा 2च्या वरती व्यक्ती एकत्र होऊन सामाजिक विषय हा ऑर्डर 1 रूल 8 अंतर्गत आपण खालच्या कोर्टात जाऊ शकतो, असा ऑर्डर आहे ते. म्हणजे काय की PIL आपण दाखल करतो जनहित याचिका उच्च न्यायालयात, परंतु त्या निर्णयामार्फत आपण खालच्या कोर्टामध्ये सुद्धा आपण PIL इज इक्वल टू रिप्रेझेंटेटिव्ह सूट म्हणतात त्याला. रिप्रेझेंटेटिव्ह सूट आपण ऑर्डर 1 रूल 8 अंतर्गत खालच्या कोर्टात दाखल करू शकतो. ते ट्राय केलं, त्याच्यामध्ये आमची एक चूक झाली की पहिल्यांदा त्या रिप्रेझेंटेटिव्ह सूट दाखल करतो त्याच्यामध्ये परवानगी घ्यायची असते आधी जजची, ते आम्ही घेतली नाही, आम्ही दाखल केली, नंतर उलट सुलट झालं. त्यामुळे आम्हाला ते पुन्हा ती प्रोसेस पुन्हा उच्च न्यायालयात गेलं प्रकरण. उच्च न्यायालयात म्हणले तुम्ही पुन्हा प्रोसेसनी या, मग ते घेतील, मग पुन्हा खाली आता तोपर्यंत रस्ते झाले आमचे, असं झालं. त्यामुळं मग खाली पुन्हा आता ट्राय करतोय. पण ही आमची चूक ही तुमच्यासाठी महत्त्वाची की पहिल्यांदा परमिशन घ्यायची आणि नंतर ऑर्डर 1 रूल 8 दाखल करायची. परमिशन कडून घ्यायची त्या जजकडनंच, त्या जजकडनंच परमिशन, हां की आम्ही असं दाखल करतो. मी फॉर्मॅट पाठवून देतो जे आम्ही केलं आहे सगळं. हां सँक्शन, हां सँक्शन की नाही बाबा आम्ही घेतोय असं, आणि ते मग परमिशन देतात, परवानगी. येस, डिस्चार्ज ॲप्लिकेशन. हे कसं की मोठा हा विषय, रिप्रेझेंटेटिव्ह डायरेक्ट PIL आहे, हा सामाजिक अख्खा विषय येतो. म्हणजे अख्ख्या बार्शीसाठी मी ते दाखल केलं. काटकर सर, मी आणि अजून विनोद जाधव म्हणून 3 जणांनी दाखल केलेली. 2 पेक्षा जास्त पाहिजे त्याच्यात. हां, 2 पेक्षा जास्त पाहिजे. हे सगळं ड्राफ्टिंग आसिम सरोदे सरांनी केलेलं आहे, ते वकील होते. मी सगळं ड्राफ्टिंग मी केलेलं आहे, ते तुम्हाला सगळ्यांना पाठवून देतो मी. तुम्ही फक्त त्याच्यामध्ये चेंजेस करून करा, आणि त्याच्यात मी पुढचं खोट्या गुन्ह्यामध्ये या ह्युमन राईट्स ॲक्ट, खरं तर हा ह्युमन राईट्स ॲक्टमध्ये येतो. खालच्या कोर्टामध्ये ह्युमन राईट्स ॲक्टनुसार जाता येतं, पण खालच्या कोर्टालाच माहीत नाही. आता मग आपण ट्राय करतो ह्याच्यामध्ये. आता आम्ही ह्युमन राईट्स ॲक्ट लावला आहे. आता CRPC 39 मी म्हणलं रस्त्याचा विषय, आम्ही ह्युमन राईट्स ॲक्ट लावला आहे. ते नाही म्हणणार, आम्ही जजमेंट देणार, जजमेंटही ते पाठवून देतो तुम्हाला. खालच्या कोर्टात ह्युमन राईट्समध्ये जाऊ शकतो आपण. जो ह्युमन राईट्स ॲक्ट आहे त्याच्यामध्ये सेक्शन 30 मध्ये म्हटलेलं जाता येतं. याच्यामध्ये कसं आहे की मानहानी आपण दाखल करू शकतो. त्याच्यामध्ये 2 भाग येतात. पहिलं म्हणजे पैसे मागणं, की आम्हाला एवढा खर्च झाला आणि आम्ही मानहानी टाकतो, आणि दुसरा म्हणजे
त्यानुसार गुन्हा दाखल करा असं जे काही सेक्शन लागतील त्यानुसार. किंवा अजून मी काही चर्चा केली होती याविषयी की काय करता येईल, तर ते असंही कळालं की समजा ॲट्रॉसिटी असेल तर शोषण केलं म्हणून पुन्हा त्याच्यावर ॲट्रॉसिटी होऊ शकते असंही काही म्हटले, पण त्याच्यामध्ये अजून कन्फर्म नाही माझं, पण त्याच्यात आपणच अभ्यास केल्यानंतर हां खोटा गुन्हा शिकलेला आपण कोर्टात हां तो गुन्हा जर तिकडे खोटा ठरला. हां तर आपण ॲट्रॉसिटीमध्ये असे कलम आहे 3(1)(2) त्यानुसार आपण हे जेवढे म्हणजे जो फिर्यादी झालाय त्याला आरोपी करू शकतो, ज्याने गुन्हा दाखल केला. पण ती आधीच उल्लेख करायचा, फिर्यादी तयार करणं, फिर्याद दाखल करून घेणं, जो ठाणे अंमलदाराने फिर्याद घेतली याच्या सामन्यावर हे सगळं तुम्ही अगोदर ड्राफ्टिंग अर्जामध्ये करा. तर हे सगळे त्याच्यामध्ये आरोपी होतात त्यावेळेला आपल्याकडे फ्लॅश होईल. बरं, माझी एक अडचण आहे. माझ्यावर 2018ला 2,353 झाले, म्हणजे परतच्या झालेल्या वेगळ्या, पण पहिल्या सेशन कमिटी नव्हत्या. विषय काय होता की आमच्या बोगद्याची जाणारी लाईट तोडली होती, सोलापूर शहराला पाणी नाही म्हणजे पिकं जळून चालली होती. म्हणून कलेक्टरचा आदेश असताना, पोलीस बंदोबस्त असताना आम्ही 500 लोक घेऊन जायचो, हातानंच लाईट चालू करायचो. त्याच्यातली 100-150 तिथं ठेवायचो, म्हणजे 8 तासाची पाळी संपेपर्यंत पुन्हा पुढची. अशा मी 2-3 ठिकाणी लाईट चालू केल्या. मग मला टेंभुर्णी पोलीस स्टेशनला, एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2,353 एकाच दिवशी झाल्या. पण त्यांनी दाखल करताना आज एक दाखल केली आणि उद्या एक दाखल केली. मग त्याच्यानंतर काही दिवसातच आपलं ही सेशन कमिटी झाली. मग मला ते कुठं जामीन करावं कळना, का तर नोटीस देऊन सोडून दिलं त्या दिवशी. मग आता त्याच्यात निघलंय मला वॉरंट निघलंय, खाल्ल्या कोर्टात जामीन फेटाळलाय कुठल्या सेशनच्या. हायकोर्टात गेलो, वकील आपला म्हणला पहिलीच केस आहे 353ला, बेलला हायकोर्टात यावं लागतं, पहिलीच केस आहे. हायकोर्टात ठेवलं तर कोर्टानं सांगितलं की ह्याच्यात आम्ही बेल देणार नाही, खाल्ल्या कोर्टात घे. आणि आता खाल्ल्या कोर्टात गेले तर हायकोर्टानं काढून घेतलंय म्हणलं खाल्ला देत नाही, त्या वॉरंटमध्ये हजर राहा म्हणतोय. वकील आपल्याला काय म्हणतोय टॉपचा, वॉरंटमध्ये हजर झाले की तुम्हाला 8-15 दिवस तरी बसावं लागेल. म्हणजे वॉरंट रद्द हायकोर्टानं विड्रॉल करायला लावला. असं नुसतं एका केसचं झालं नाही, माझ्या 2 केसचं झालं. परवा इंदापूरला 394, 387 झालं. त्याच्यात फिर्यादीनं लिहून दिलं, फिर्यादीनं ती कोर्टातला बी जबाब दिला 65 म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्यानंतर झाल्या, पण पहिल्यांदा आपण बेलला ज्यावेळेस हायकोर्टात गेलो त्यावेळेस हायकोर्टात त्यांनी काय सांगितलं, आता खंडणीचा गुन्हा आपल्यावर डुप्लिकेट कसा केला की त्याची कंपनी होती एक, आणि त्या कंपनी बरोबर. सर याच्यात मला एक प्रश्न थोडं विचारायचं. 133 CRPC मी याच्यात गेलो होतो SDO कडे, प्रांत अधिकारीकडे एक अपील दाखल केलं. सिल्लोडचे जे रस्ते आहे ना आत्ताच बनले, 2-3 वर्षातच सिमेंटचे रस्ते बनले जवळपास 50%. पण आता ते अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे, सगळे रोड त्याने उघडून टाकले आणि दुरुस्त करूच नाही लागले. त्याच्यामुळे किती अपघात झाले शहरामध्ये. तर मी अपील दाखल केली त्याच्यामध्ये की बाबा हे रोड जसे तसे त्याने दुरुस्त करावे, असं त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्येच आहे, ते दुरुस्त करत नाही. मग त्यांनी अपील चालवलंच नाही. त्यांनी शिवला 2 नोटीस पाठवली, म्हणजे शिवला जबाब मागितला 8-10 महिने झाले. मी आता हायकोर्टात डायरेक्शनला गेलो तिचं की यांनी माझी सुनावणी घ्यावी आणि विविध मुदतीत निकाली काढावी. मग ते सुनावणी घेत नाही, आपण अपील दाखल केलं तर. ह्याच्यामध्ये काय आहे की तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱ्याला एवढं काय माहीत नाही याविषयी, नवीन आहे सगळी कन्सेप्ट. आता मी दाखल केली, काटकर सर, मी आणि विनोद जाधव या तिघांनी म्हणून दाखल केली. त्याच्यामध्ये काय म्हणलं, PIला पार्टी केलेलं आहे आणि मुख्याधिकारीला पार्टी केली रस्त्याच्या बाबतच. मुख्याधिकाऱ्यांनी PI येत नाही आहेत आणि त्यांना या केसमध्ये स्वारस्य नाही म्हणून आम्ही दप्तरी काढतो असे निकाल दिलेला आहे. म्हणजे ते येत नाही आहेत PI आणि मुख्याधिकारी. हां एकतर्फी तिने चालवलं पाहिजे, बरोबर आहे, आरोपित ते. निकाल एकतर्फी पाहिजे जर त्यांना इंटरेस्ट नसेल. मग ते त्याच्या मार्फत आता आम्ही पुन्हा गेलतो हायकोर्टात. हायकोर्ट काय म्हणलं की PILचा विषय आहे, म्हणजे हा जनहितचा विषय रीटमध्ये, म्हणून ते आता त्याच्यात चाललोय पुन्हा. त्याच्यामध्ये जनहितमध्ये येऊ शकतं. आपण जर इकडे अपीलमध्ये गेलो तर जनहित तिकडे कशाला पाहिजे, तुम्ही डायरेक्शन द्याल. नाही, त्यांचं काय म्हणणं आहे की हा विषय फार मोठा आहे, चांगला आहे, उलट तुम्ही इकडे जावा आणि जनतेचा फायदा होऊ द्या, असं त्यांचं म्हणणं आहे हायकोर्टात. जनहित याचिकामधनं असं जाण्याचं चालू आहे. ह्याच्या मार्फत आपण जाऊ शकतो आणि हा ट्राय करायला पाहिजे. हा अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये की डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे जिल्हाधिकारी, सब डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे प्रांताधिकारी आणि
स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे तहसीलदार. तहसीलदार म्हणलेले आम्हाला की नाही आमच्याकडे येत नाही. मग आम्ही ते जजमेंटमध्ये दाखवलं हे म्हणजे तुम्ही. मग नाही मग हो बरोबर आहे तुम्ही म्हणता, मग घेतलं. नाही रिजेक्ट केलं आमचं तहसीलदारांनी बार्शीच्या. मग हे शब्द मार्क केले ना, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट मी पाठवून देतो तुम्हाला. त्याच्यामार्फत आपण छोटे छोटे विषय आहेत ना, म्हणजे स्थानिक विषय, त्या स्थानिक विषयामध्ये यामध्ये आपण तिथंच जाऊ शकतो. आदेश झाले का तुम्ही PI मध्ये या म्हणून असं? हां कोर्टाचं जजमेंट जजमेंट नाही, त्यांनी म्हटलं की तुम्हीच काढून घ्या, आम्हाला प्रॉब्लेम आहे असं. अच्छा, ह्यांच्यासारखं तुम्ही काढून घ्या. withdraw करून घ्या. म्हणलं ठीक आहे आम्ही काढून घेतो आम्ही. हां कारण हा इश्यूच जरासा मोठा आहे, त्यामुळं त्यांनी असं केलं. आणि पोलीस तक्रार प्राधिकरणाचं जे आहे ते काही ठिकाणी नाही झालेलं. याविषयी आता ॲफिडेव्हिट दिला मेधाताई पाटकर यांची हायकोर्टात केस चालू आहे. पोलीस प्राधिकरणाचा माझा अनुभव असा आलेला आहे की मी जवळपास 3-4 म्हणजे खालच्या पोलिसांच्या तक्रारी केलेल्या आहेत. 99% ती त्यांचीच बाजू घेतात, आपली बाजू ऐकून घेत नाही. म्हणजे ऐकल्यासारखे करतात, ऐकून असं दाखवतात की ऐकून घेतलं, पण निर्णय त्यांच्याच बाजून घेतात ते. म्हणजे असं वाटतं की पोलीस प्राधिकरण फक्त पोलीस प्राधिकरणसाठीच बनलेले, पोलिसांसाठी बनलेले. वास्तविक ते जनतेसाठी येते खरं तर. मग तिथं पारदर्शकता नाही आहे, ट्रान्सपरन्सी नाही आहे. जसं ग्राहक मंचमध्ये आहे, ग्राहक मंचमध्ये जसं ट्रान्सपरन्स काम होतं, 90% डिसिजन ग्राहकच्या फेरमध्ये असतात. का तर तिथे शासन विरोधात नाही आहे, सरकारी अधिकारी विरोधात नाही, आमदार खासदार नाही. मग तिथे लढा कोणाच्या विरोधात? तो जनतेच्या विरोधात, जनतेच्या विरोधात जनता आहे तिथं. म्हणून तिथं ऑर्डर चांगल्या होतात. मग इथं का होत नाही प्राधिकरणामध्ये? विरोधात का जातात? तिथं पण तुम्ही समजा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे घटनाक्रम जर लावून दिला व्यवस्थित पोलीस प्राधिकरणाकडे का ऍक्शन देणार? दुसरी गोष्ट अशी आहे काही ना काही त्रुट्या काढतात त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये आपण कार्य करणं फार गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये काय की जे आपण जे डिबेट्स करतोय उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात, आपल्याला सगळं काय डिबेट झालं, कोणी काय म्हणलं, हे सगळं येतं. या प्राधिकरणामध्ये ते कसं आणता येईल याच्यावर आपण कार्य करायला पाहिजे. त्याचं कारण आहे, मी रिसर्च केला आहे, त्याचा रिसर्च केलेला आहे. ह्यांच्या इथं प्रॉब्लेम काय आहे. आता आमच्या पुण्याचं जे आहे प्राधिकरण ते 7 जण बसलेले आहेत. म्हणजे आज जाऊन मी सगळं चर्चा केलेली, सगळं झालेलं आहे. 17 सँक्शन झालेले आहेत पोस्ट, 7 जण आहेत. टायपिंग करायला तो वेळ लावतोय. माझंच RTI टायपिंग करायला वेळ लावायला. मी म्हणलं सांगतो तुम्हाला कसं करायचं, आणि मी सांगितलं असं करा. RTIचं माझं उत्तर मला ते लवकर द्यायचंय. आणि असं जर असेल तर कुठलं ते जजमेंटमध्ये येणारच नाही. आणि जे कम्युनिकेशन आहे अंतर्गत ते नीट होत नाहीये, त्याला नीट करणं भाग आहे. तसंच करावं लागेल. नाही पण ते पहिल्यांदा पोलीस तक्रार प्राधिकरणाला जागा करावं लागेल आपल्याला. त्यांचं पोस्ट जंक्शन आहेत ते भरण्यासाठी सांगणं, किंवा ते टायपिंग करणारा नाही आता ह्युमन राईट्समध्ये. तर टायपिंग करणार नाही, आता काय करणार? एकच टायपिंग करणारा, त्याच्यामध्ये 2 जज आहेत डिस्ट्रिक्ट, त्याच्यात एकत्र करून टायपिंग करतात. हे छोटे छोटे प्रश्न आहेत, त्यामुळे आपल्या केसचा परिणाम होतो, पेंडिंग राहतात, परिणाम होतो, नीट हे करतो. म्हणून आपण त्याच्यावर कार्य केलं तरी. आणि पोलीस तक्रार प्राधिकरणाचं कसं आहे की आता एक आदेश दिलेला आहे या अंतर्गत की पोलीस तक्रार प्रत्येक पोलीस स्टेशन, DYSP, SP सगळ्यांच्या बाहेर असा बोर्ड लावायचा आहे की पोलीस तक्रार प्राधिकरणाचे ॲड्रेसेस आणि ज्या कलमनुसार सुप्रीम कोर्टाची केस झालेली त्या अंतर्गत पोलीस तक्रार प्राधिकरण आलं आहे, सेक्शन 22 त्याचा कार्य काय असं लिहायचं आहे. हे असं दर्शनी भागात लावायचं आहे. हे आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला बघायला पाहिजे. आता बार्शीमध्ये कसं केलं आहे की एवढंसं छोटंसं बोर्ड केला आणि कस्टडीच्या तिथं लावलं आहे बार्शी शहर पोलीस स्टेशन. म्हणजे कस्टडीकडे कोण जाणारच नाही आणि कळणारही नाही. मग असं केलं आहे. पण मोठा लावा म्हणून हे केलं. आणि DYSPने काय केलं, फक्त एवढंसं तक्रारीचा केलेला आहे. आणि ती तक्रार करायची, पण नेमकं काय करायचं, त्यांना काय लिहायचं काय माहीत नाही. खालचं जे आहे ना सेक्शन 22चं कर्तव्य ते नाही काय केलं. हां ते केलेलं आहे. हां मग तसं लिहायचं आहे. ते मी तुम्हाला पाठवून देतो. तसं लिहिलं आहे का कुठं सगळ्या पोलीस स्टेशनला ते बघायचं. आणि नाही लिहिलं तर ते म्हणजे बघा असा आदेश आहे, आदेश पाठवून देतो. आणि ज्यावेळेस आपण पोलीस स्टेशनला जातो तिथं RTIचा अर्ज घेऊन माहिती किंवा तक्रार झाली त्याच्यावरती काय विचारतो, तिथं अपेक्षण टाकायला जनमाहिती अधिकाऱ्याचं सुद्धा दिलेलं नसतं. ACP कडे द्यायचं तर त्यांच्या त्याला कळत नाही कुठं द्यायचं त्यांनी. तर ते पोलीस नीट ती सांगत त्यामुळे दर्शनी भागात दिलं पाहिजे.
आपण आधी काय करायची, प्रत्येक पोलीस स्टेशनचे जर महिला अधिकारी आणि प्रथम अपील अधिकारी याचं पद निर्देशाचं नाव सहित पद हे प्रत्येक पोलीस स्टेशनचं बाहेर लावलं पाहिजे. खरं पोलीस स्टेशन लावलं होतं म्हणून काढण्यात आलं नंतर. पुणेचे पोलीस स्टेशन जर माहिती अधिकारी हा पोलीस वरिष्ठ निरीक्षक अधिकारी पदभार असतो. नाही जावा म्हणते. नाही कायदेशीर तरतूद ही आहे की तो पोलीस निरीक्षक तो जो जन्माहिती अधिकारी झाला तो पोलीस स्टेशनचा तो पब्लिक पोलीस विभाग आयुक्ताला पत्र सगळ्यांनी करायचा की प्रत्येक पोलीस स्टेशनचा जन्माहिती अधिकारी आणि प्रथम अपील अधिकारी तिथं नेमणूक करावी. एसपी पैसे जायचे कारण काय, हा त्यांनी ते पदभार लावला नाही जन्माहिती अधिकाऱ्याचा किंवा प्रथम अपील अधिकारीचा, तर त्याची तक्रार एसपी पैसे करायची कारण तो सहाय्यक आयुक्त त्यांचा. हे डिफिनेशन माहित आहे कारण खडक पोलीस स्टेशनला लावलं होतं जन्माहिती अधिकारी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हा तो जन्माहिती अधिकारी असतो. जन्माहिती अधिकारी म्हणजे कोण, सहाय्यक करणारा. तेच पोलीस निरीक्षकांनी आपण सहाय्य करायची की आम्हाला तुम्हाला काय माहिती पाहिजे ते तुम्ही स्वतः सांगा. एखाद्याला लिहिता येत नसेल माहिती अधिकाऱ्याचं कायद्याचं पत्र तर त्या पोलिसांनी स्वतः लिहून द्यायचं आहे. तुम्हाला काय माहिती पाहिजे, काय पाहिजे, किती तारखेला अनडे असला तरी त्यांनी ते लिहायचं तर सहकार्य करायचं. सहाय्यक जन्माहिती अधिकारी म्हणजे काय, सहकार्य करणारा. जन्माहिती अधिकाऱ्याला जमा करायला येतात. हे मुद्दा असं आहे. ते या अंतर्गत पोलीस तक्रार प्राधिकरणाचा आपण सगळीकडं लावायला लावू. त्याचा फायदा सामान्य माणसाला डायरेक्ट होतोय. प्रचंड प्रमाणात आता ह्युमन राईट्स मध्ये असल्यापासून प्रचंड प्रमाणात गरिबांचे कॉल येतात मला. ते उल्हासनगर ते आणि इतके मारलं हाणलं छोटे, हे जर ह्यांना कळालं तर जास्त तक्रारी गेल्या तर त्याचा फायदाही होईल. परंतु तिथं या पुणे विभाग आहे 5 जिल्ह्याचं आहे ते, त्याच्यात RTI टाकलाय 785 केसेस आल्यात त्यांच्यात 2 वर्षात आणि 35 फक्त निकाली काढल्यात. ह्युमन राईट्स नाही पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या. तर हे जर असं असेल तर मग ते जागा नाहीये. मग आपण तक्रार करून का नाही नंबर लागत, काय झालं असं बघतो, पण तिथं काय प्रॉब्लेम आहे आपण काही जाणत नाही. आता हे स्वतः तिथले जज तेच म्हटले की सरकार काय ऐकत नाही, एक काम करा तुम्ही मेधाताईंना बोलून आम्हालाच त्या केसमध्ये इन्व्हॉल्व करा, म्हणजे आम्ही तिथे उत्तर देतो. म्हणजे काय की यांना माहिती की काम होत नाही आहे आणि यांना काम करायचं आहे परंतु ते ऐकत नाही आहेत. असंही समस्या आहेत तर ते आपण त्यांच्या जाणल्या तर आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. आणखी काही